हे देवा वाचव माझ्या गोंड्याला. तुम्ही बघू शकता माझ्या गोंड्याला उभं पण नाही राहत आहेत म्हणून तो खाली बसला आहे. देवाची कृपा झाली म्हणून तो वाचला आहे. आज हे काय होऊन बसलं माझ्या सोबत. तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगते हे काय झालं आहे. पहिलं बघा तुम्ही त्याच्या पायाला कसं झालंय, किती लागलं आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, पायातून रक्त निघत आहे, बघू शकता. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर हे कसं झालं आहे, अगदी मला मन भरून आलं माझं की हे काय झालं माझ्या गोंड्याला. तर मी सांगते तुम्हाला हे काय झालं आहे. शेवटपर्यंत बघत चला. मी त्याला कशी ट्रीटमेंट केली आहे आणि कसं काय झालं होतं त्याला मी सांगते आहे. तर हा गोंड्या म्हणजे बोकड्या आहे, याचं नाव मी गोंड्या ठेवलं आहे. आणि त्याला तो तिथे चरत असताना म्हणजे खायला गेला आणि त्याची पायामध्ये पूर्ण बोटा एवढी तार घुसली होती पायात. मी कशी बशी तिला काढली, पळत गेली होती अगदी, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला नाही जमलं. मी 15 मिनिटं त्याच्या पायातली तार काढली. आणि आता घरी माझ्याकडं थोडस औषध आहे, ते मी लावण्याचा प्रयत्न करते. पण या शेजारच्या शेळ्या आहेत ना, त्या काय करतात, माझे कपडे खायला येतात म्हणून मी त्यांना थोडस हाणलं. आणि हा गोंड्या काही उभं राहायला तयार नव्हता. मग मी ठरवलं त्याला थोडस घरात नेऊन स्वच्छ जागेवरती बांधून मग त्याची औषधपट्टी करू. ही त्याची आई आहे आणि त्याला चालता पण येत नव्हतं. बघू शकता तुम्ही, त्याचा पाय लंगत आहे कारण की तार एवढी खोल घुसली होती पायामध्ये. मला अक्षरशः रडू आलं कारण की मी काढत होते ती तार, बळबळ मी काढली ती तार. शेवटपर्यंत बघा मी कशी त्याची इलाज केला आणि काय काय ट्रीटमेंट घेतली आहे मी याच्यासाठी. आणि मी आता त्याला बांधत आहे कारण की तो औषध लावून देत नव्हता. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात प्लीज कमेंट मध्ये सांगा. आज माझ्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. आज माझ्या घरी हा असा गोंधळ तयार झाला, निर्माण झाला की मला आता डॉक्टरकीचे काम पण करावं लागलं आहे. बघा तो पाय तरंगूनच उभा आहे. त्याला जास्त वेळ उभं राहता येत नाही, पाय दुखत आहे त्याचा. मुकी जनावर आहेत, त्यांना काही बोलता येत नाही, पण मी समजू शकते की त्याला किती दुखत असेल. आपल्याला थोडा काटा टोचला तरी पण किती आईची आठवण येते. आणि त्याच्या पूर्ण पायामध्ये एवढी मोठी तार घुसली होती, त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं त्याच्यासाठी. ही एकटी घरात राहिली तिची पोरीला घेऊन, मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी डॉक्टरला फोन तर केलाच होता, पण म्हणलं डॉक्टर येईपर्यंत त्याला थोडस राहत, थोडासा आराम भेटावा म्हणून थोडासा प्रयत्न चालू होता माझा की जेणेकरून त्याचे हा जो पाय वरती ठेवत आहे दुखत आहे थोडस दुखणं कमी व्हावं. म्हणून मी विचार केला की पट्टी लावावा म्हणून मी हे बघा बसला तो परत खाली बसतो आहे. त्याला उभं पण राहण्याची ताकद नाही, त्याचा पाय एवढा दुखत आहे. आणि पट्टी लावायचा प्रयत्न तर करणार होते मी, बघूया काय होतं. मी दरवाजा लावून घेतला कारण की बाकीच्या शेळ्या आतमध्ये येऊन मला काम करून नाही देणार म्हणून. तर तो घाबरत आहे म्हणून मी त्याला थोडस गोडी गोडीने त्याच्यापाशी बसून त्याला थोडी सांत्वना दिली की बाळा दुखत आहे का तुझं, होईल नीट, थांब जरा. आणि तो इतका शांत आणि चांगला आहे की कधी कोणाला मारत नाही काही नाही. पण त्याचा आता पाय दुखत आहे म्हणून चाललं आहे माझं काहीतरी. म्हटलं औषध लावावा पण तो काही हात पण लावून देत नाही. बघा पाय मागे ओढून घेत आहे. मग म्हटलं ट्यूब लावून देऊ आणि पट्टी बांधायचा प्रयत्न चालला होता कारण की मातीत पाय जातो, घाण लागते आणि जखम अजून चिरण्याची शक्यता आहे म्हणून. पण तो काही राहत नाही जाग्यावरती. बघा त्याचा पाय दुखतोय म्हणून तो उठून पळायला सुरुवात. त्याला वाटलं काय करते काय नाही काय माहित.
मग मी पट्टी लावायची कॅन्सलच केली आणि म्हटलं फक्त औषध लावून सोडून देऊया आता, कारण की त्याला दुखत असणार एवढं लागलंय म्हणल्यावरती. बघूया, तरी पण प्रयत्न चालू आहे. नाही, लावूनच नाही देत तो मला, म्हणून मी आता त्याला असंच औषध लावून सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर आल्यावरती बघूया काय म्हणतात ते, काय करतात ते. ट्रीटमेंट काहीतरी घेतलीच पाहिजे. तार लागली आहे म्हटल्यावरती जरासं टेन्शनचं वातावरणच आहे, कारण की पॉइझन होण्याची शक्यता आहे. त्याला कसं बसं समजवून थांबवून जाग्यावरती मी त्याला औषध लावायचा प्रयत्न करते, पण तो पाय काय जाग्यावरती ठेवना. काय करावं कसं करावं काही कळत नव्हतं, पण थोडंसं औषध तर लावलंच पाहिजे, नाहीतर जखम जर आता उगाच पाऊस नाहीये, सगळीकडे कोरडं आहे जमीन, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन घेण्यासारखं वाटत नाही. पण जर पावसाळा असता आणि ती पाय जर सारखा पाण्यात राहिला असता तर मग जराशी टेन्शनच काम होतं, कारण की मुख्य जनावरांना कळत नाही पाय कुठे ठेवायचा आहे, वल्ल्यात ठेवायचा आहे, नाही ठेवायचा आहे. ते फक्त आपलं खाण्याचं बघत, आपलं खाणं कुठे भेटते तिथे जायचंय, ओला असो नाही तर कसं पण असो, खाली पाय भिजला तरी चालेल. पण देवाच्या दयाने आता सध्या पावसाळा नाहीये, त्याच्यामुळे ठीक आहे. आणि आता तो औषध काय लावून देत नव्हता, म्हणून मी थोडस कापसावरती घेतलं. हे बघा, बाहेरच्या शेळ्या कसा दरवाजा आपटतात घरात येण्यासाठी. मी आतून दरवाजा लावून घेतला होता आणि ह्याची ट्रीटमेंट मी करत होते. कसं बस आपलं थोडं गांजारून त्याच्या पायाला लहान मुलासारखं जवळ घेऊन त्याच्या पायाला औषध लावायचा प्रयत्न केला आणि औषध लावलं आहे. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात प्लीज कमेंट मध्ये सांगा. आता मी हे काम बंद केलं, कारण की आता बऱ्यापैकी औषध लावलं आहे. तुम्ही बघू शकता, औषध दिसत असेल. आणि आता फायनली डॉक्टर आलेले आहेत. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. डॉक्टर साहेब आलेले आहेत आणि मी त्याला बाहेर बांधून ठेवलेलं आहे. बघूया आता ते काय बोलतात ते काय नाही. त्यांचं इंजेक्शन देण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे त्याला, कारण की ते डॉक्टर बोलले त्याला तार लागली आहे, मग इंजेक्शन द्यावा लागतील. जखम भरून येण्यासाठी एक आणि दुसरं टीटीचं इंजेक्शन असतं, जेणेकरून त्याने पॉइझन नाही व्हावा. मी डोळे झाकूनच त्याला धरून ठेवलं होतं, कारण की वाईट वाटतं. मुख्य जनावरांना काही म्हणजे समजू शकता तुम्ही, वाईट वाटतं. पोरासारखं जीव लावतं आणि असं दुखणं लागलं की मग वाईट वाटतं. ठीक आहे, काही हरकत नाही, चालू आहे आपलं काम. कसं बस 2 इंजेक्शन देऊन झाले, आता 3रं इंजेक्शन देणार आहेत. हे देवा, त्याला आग होत आहे, दुखत आहे बिचारा, तरी पण आरडला नाही, ओरडला नाही. कशी तरी इंजेक्शन दिली. मग मी त्याला सोडून दिलं. म्हटलं सोडून द्यावं, कारण की कधी बांधण्यात येत नाही. असं काही झालं तरच बांधतो आम्ही, तसं बांधत नाही. हे बघू शकता, डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिली आहेत आणि आता डॉक्टर साहेब निघाले आहेत. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेल की त्याची तब्येत आता कशी आहे, तो ठीक झालाय का, त्याचे पाय व्यवस्थित झालाय का नाही, सगळे मी तुम्हाला सांगेल. तर बघत चला माझे ब्लॉग 70 डे चॅलेंजचे. आज दुसरा दिवस होता आणि तुम्हाला दाखवत आहे. बघा, तो चालला आहे घरात, पण दरवाजा लावल्यामुळे त्याला जाता येत नाही, म्हणून मी आता दरवाजा खोलून त्याला त्याच्या आई सोबत सोडून देणार आहे. आणि 70 डे चॅलेंज मधला हा माझा दुसरा दिवस आहे. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.